दक्षिण पुण्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते गोसेवक निखिल अशोकजी मुनोत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। सक्षम फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरण, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस बांधवांचा तसेच परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान करणे, गोशाळेच्या माध्यमातून गोसेवा करत असतानाच देशी गायीचा प्रचार व प्रसार करणे अशा विविध स्तुती उपक्रमाने समाजापुढे नवा आदर्श निर्माण करणारे सक्षम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वर्गीय वासीय अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थे सचिव निखिल अशोकजी मुनोत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। श्री मुनोत यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण पुणे आणि परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योजक, वैद्यकीय, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी व नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। या अभिषिक्त सोहळ्याचे आयोजन सक्षम फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले। आज आमचे मित्र आणि कात्रज कोंढवा रोडमध्ये ज्यांच्या माध्यमातून समाजकार्याच्या माध्यमातून खूप सारं काम त्यांनी उभं केलं असे निखिलजी मुनोत, आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त मी सर्वप्रथम माझ्या कामटे पाटील परिवाराच्या वतीने नगरसेविका ऋषाली कामटे असतील, आमदार योगेश अण्णा टिळेकर असतील यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो। निखिलजींबद्दल सांगायचं म्हटलं, त्यांचं एक सक्षम फाउंडेशनच्या माध्यमातून देखील त्यांनी एक युवकांची फळी तयार केलेली आहे आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप साऱ्या लोकांसाठी काम केलेलं आहे। आज निखिलजी मुनोत यांचा वाढदिवस आहे। आत्तापर्यंत खूप सारे समाजकार्य त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहेत। इथून पुढेही त्यांच्या हातून समाजकार्य घडत राहो, त्यांच्याकडून गरिबांची सेवा घडो, त्यांच्याकडून आईवडिलांची सेवा घडो आणि त्यांना उदंड आणि निरोगी असं आयुष्य लाभो अशी मी या दिवशी प्रार्थना करते आणि इथून पुढेही त्यांच्याकडून असेच समाजकार्य घडत राहो। आज आपण इथे सर्व मित्रपरिवार जमा झालेला आहोत। त्याचं एकमेव कारण म्हणजे आपले मित्र आणि आमचे सक्षमचे अध्यक्ष श्री निखिलजी मुनोत यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा वाढदिवस म्हणायला काही हरकत नाही। तर आपण सर्व मित्रपरिवार त्यांच्या वाढदिवसासाठी इथे जमा झालात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्व सक्षम मित्रपरिवारांकडून निखिलजी मुनोत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमचे मित्र निखिलजी मुनोत यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आमचा सगळा मित्रपरिवार इथे जमलेला आहे। तर आमच्या सगळ्या मित्रपरिवारांच्या वतीने व माझ्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहे। ते खरोखर दिवसभर समाजकार्यात रमणारा माणूस म्हटलं तरी चालेल असे आमचे निखिल भाऊ मुनोत आहे। कुठलंही काम कोणाचंही असू द्या, कॉल केला की ते इमिजिएट तत्पर हजर असतात त्या कामासाठी। तर अशा आमच्या खास मित्राला आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। माझे मित्र निखिलजी मुनोत यांचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने प्रथम त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। समाजामध्ये भरपूर काही गोष्टी घडलेल्या होत्या। ह्या गोष्टी घडत असताना कुठेही खचून न जाता अहोरात्र जी शाळा आपण उभी केली होती मुनोत शिक्षण संस्था या नावाने, त्या वृक्षाला कुठंतरी ठेस पोचवण्याचं काम समाजाच्या समोर लोकांचं चाललेलं होतं। एवढं सगळं असताना देखील आज एवढ्या कठीण परिश्रमातून खूप मोठा संघर्ष करून आज भी हा वटवृक्ष मोठा राहणार आहे आणि पुढेही मोठाच दिसणार आहे। कि जिसका जीवन नंदनवन है, जिसका जीवन नंदनवन है, जिसका जीवन शीतल चंदन है, जन्मदिन के इस शुभ अवसर पर निखिल जी का करते हैं हम सब अभिनंदन है, हम सब अभिनंदन है। असं आज निखिल मुनोत यांचा आज वाढदिवस आहे। कुठलेही वांद्याचं काम असलं किंवा कुणाचा समोरचं एकदम जोरात आला किंवा तर निखिल काय परिस्थिती आहे तर त्याचं त्या माणसाला हँडल करण्याची कॅपॅसिटी निखिलमध्ये आहे, मुनोत फॅमिलीमध्येच आहे असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही आहे। तो पप्पाच्या पावलावर पाऊल चालून पुढं चालला, एक घर पुढं आहे। आता मी एक सर्वांना अशी विनंती करेल की थोडं राजकीय क्षेत्रामध्ये घुसल्यानंतर काम होतं
तर ते त्याने त्याच्या हिशोबाने आणि दोस्त कंपनी हिशोबाने कुठल्या मॅनेज करून राजकीय क्षेत्रामध्ये जाता येईल किंवा कुठलं इलेक्शन लढवता येईल तर त्यांनी ते लढावं असं माझी सर्वांतर्फे इच्छा आहे. मी कात्रज कोंढवा रोड जैन श्रावक संघाच्या वतीने मी निखिलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझा जो काही वाढदिवस असतो हा वंचितांसोबत आणि ज्याप्रमाणे समाजात त्या ठिकाणी आपण जे राहतो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. तर अशा अहोरात्र जे वाहतूक नियमन करतात असे आपले पोलीस बांधव असतील, त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं जे काही सफाई कर्मचारी काम करतात, तर वर्षभर ही लोक काम करत असताना त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करत असतो. आणि हा सन्मानाचा कार्यक्रम आपण येत्या 18 तारखेला म्हणजे धनतेरसच्या दिवशी, दिवाळीच्या शुभारंभाच्या दिवशी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पण आजच्या या 12 तारखेच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उभं राहिलात. ह्या सगळ्या मित्रवर्गाने आज काही जो काही माझा उत्साह वाढवला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ही जी काही ऊर्जा मला मिळते ही वर्षभर अशीच ऊर्जा जी माझ्या ह्याच्यातून कार्यातून मी त्या ठिकाणी वापरण्यात मला खूप खूप आनंद होतो की समाजात काम करत असताना काही स्वार्थ नसताना आपण त्या लोकांसाठी काम करत असतो. आणि ज्यावेळेस ह्या ज्येष्ठ नागरिकांकडने त्याची पावती आपल्याला या ठिकाणी भेटत असते तर असं वाटतं की आपण हे काम करत असताना आपण कुठेतरी चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याचं जे काही ध्येय ठेवलेलं आहे तर खरोखर त्याचा आपण त्या लोकांचे आपण ऋण आपण विसरण्यासारखे नसतात. आणि आज या सर्वांनी उपस्थित राहून जो काही वाढदिवसानिमित्त उत्साह वाढवला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. असेच प्रेम, असेच आशीर्वाद आणि साथ सोबत मिळत राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद.